2026ची सुरुवात तर खूप छान झाली आहे. गुरुवारपासून आपल्या स्वामींच्या वारपासून. तर आज आमच्या घरी खूप छोट्या छोट्या देवी येणार आहे. तर त्या कशा, चला पाहूया. नवीन वर्षाचा पहिला दिवस माझा त्यांना न भेटता पूर्ण कसा होणार, म्हणून मी आणि आई सकाळीच पोहोचलो महादेवांच्या मंदिरात. तिथे जाऊन बाबांना विश केलं. छान महादेवांचं मंदिर इतकं सुंदर सजवलेलं ते पाहून मन एकदम शांत झालं. त्यानंतर घरी येऊन मी रेडी झाली. आज होतं माझं उद्यापन, जे की मार्गशीर्ष महिन्यातच माझं व्हायला हवं होतं, पण सम रिझन्स ते नाही झालं. त्यामुळे ते पण कोइन्सिडन्स, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी असतंच, ते बोलतात ना विधिलिखित. त्या गोष्टी तेव्हा नाही झाल्या, पण न्यू इयरच्या पहिला 1 तारीखच माझी गुरुवार होती आणि त्याच दिवशी माझं इतकं छान उद्यापन होईल मी हे विचार पण केला नव्हतं. पूजा पण खूप छान झाली आणि मी कन्यापूजन ठेवलं होतं. मला खूप दिवसांपासून कन्यापूजन आणि माझं इच्छा होती की मी लहान मुलींना जे काही माझ्याकडून होऊ शकेल मी असं त्यांना खाऊ घालू किंवा पूजा वगैरे ठेवू. आणि ते एवढं कोइन्सिडन्स, पहिल्याच गुरुवारी आणि 1च तारखेला नवीन वर्षाचा पहिला दिवस माझा इतका चांगला होईल मी विचारही केला नव्हता. पूजा पण खूप छान झाली. त्यानंतर छोट्या छोट्या मुली इतक्या छान होत्या, तुम्ही बघाल व्हिडिओत. खूप छान त्यांची पूजा करून मला तर खूप चांगलं वाटलं आणि माझी पूजा सार्थक झाली असणार कदाचित. कोइन्सिडन्स आज इतके झाले माझ्यासोबत. पहिले मी फक्त 5 मुलींसाठी, म्हणजे मी इथे एवढ्या लहान मुली नाही आहे म्हणून मी फक्त 5 मुलींसाठी ती पूजा ठेवली होती. पण देवीची इच्छा जे काही विधिलिखित असतं, बोलतातच ना, तर देवीने 9 मुली पाठवल्या. तर मला खूप आनंद आहे. सगळं खूप छान झालं. आजचा दिवस माझा पहिला दिवस इतका चांगला आहे, तर देव करो ह्याच्या पुढचे दिवस पण असेच चांगले राहो. माझी पूजा तर खूप छान झाली आणि व्रतही खूप चांगलं झालं. खूप लहान लहान मुली आल्या होत्या. मी इतकी म्हणजे ब्लेस्ड फील केलं आहे. किती छान, ती इतकी छान बघत होती. तिच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. तुम्ही तिची स्माईल बघा, इतकी खुश झालेली, तिला कळतच नव्हतं की हे सगळं काय चालू आहे म्हणून. पण ब्लेस्ड, माझ्या घरी इतक्या छोट्या छोट्या आणि क्यूट मुली आलेल्या, देवीच्या रूपात आलेल्या. खूप चांगलं वाटलं. आजचा माझा पहिला दिवस खरंच खूप छान गेला आहे. सो येस, दॅट्स इट फॉर टुडे गाईज. खूप छान दिवस होता माझा. सो आजचा डे इथे स्पेंड झाला. आता किती वाजले, भरपूर उशीर झाला आहे. सकाळपासून माझी धावपळच चालू होती, कारण की आज माझ्या इथे होतं कन्यापूजन. तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल, आवाज बसला. तर मी फक्त ठरवलं होतं 5 कन्यांसाठी, कारण की इथे एवढ्या लहान मुली नाही आहे. तरी माझ्या देवीच्या आशीर्वादाने माझ्या इथे 9 मुली आल्यात. तर खूप छान माझा प्रोग्राम सेलिब्रेट झाला आहे. खूप मला आनंद आहे. देवीने माझा स्वीकार केले असणार कदाचित माझा उपवास, असं समजते. आणि तुम्हा सगळ्यांना खूप थँक्यू माझा ब्लॉग बघितल्यासाठी. असं सपोर्ट करत राहा, माझा ब्लॉग बघत राहा. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. बाय बाय.